नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? फार दिवसानंतर आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। 1 डिसेंबरला नुकतंच आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली। या परीक्षेमध्ये भरपूर मुलांचे मेसेजेस मला आलेत की सर आता यापुढे काय करायचं? कंबाईनची तयारी करायची का? आमचा स्कोर सो आहे। तर यामध्ये एक छोटासा मार्गदर्शन करण्याच्या हेतूने आपण हा व्हिडिओ घेऊन येतोय। तर तुम्ही थंबनेल वाचलेला असालच की राज्यसेवा पूर्व झाली, आता पुढे काय करायचं? त्याचबरोबरीने मेन्सची तयारी कशा पद्धतीने करायची, बॅच लावावी की नाही लावावी, सोर्सेस कशा पद्धतीने असले पाहिजे आणि ग्रुप बी बद्दल काय स्ट्रॅटेजी असायला हवी। आणि त्याचबरोबरीने या व्हिडिओमधून आपण एक कट ऑफचा अंदाज पण तुम्हाला सांगणार आहोत की कट ऑफ किती असू शकतो, सेफ स्कोर काय असू शकतो, जेणेकरून तुम्हाला एक पुढची तयारी करण्यासाठी एक छोटासा एक सल्ला देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर बघा मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 याची आयोगाने एक टेंटेटिव्ह डेट आपल्याला दिलेली आहे। ती डेट असणार आहे 26, 27, 28 एप्रिल 2025। म्हणजे जवळपास तुमच्याकडे 4 महिने तुमच्या हातात असणार आहेत। तर बघूयात ते कोणकोणते दिवस तुमच्या हातात शिल्लक आहेत, कारण की हे पण तुम्हाला फार गरजेचं आहे। कारण की तुम्ही जर तुमचा वेळ हा आता सध्या वाया घालवत असाल तर तुम्हाला हे नंतर मेन्सची जी काही लास्ट अटेम्प्ट असणार आहे हा ऑब्जेक्टिव्हचा, तर त्यासाठी तुम्हाला फार धोकादायक असू शकतं। कारण की नंतर ह्या तुम्हाला वेळ भेटणार नाही आहे मेन्ससाठी। त्यामुळे एक अंदाज देण्यासाठी तुम्हाला एक सांगतोय की बघा मित्रांनो, डिसेंबर महिन्याचं जर आता आजपासून जर आपण काउंट केला तर आज 7 डिसेंबर आहे। उद्यापासून जर आपण काउंट केलं तर 23 दिवस तुमच्या हातात आहेत डिसेंबर महिन्याचे। त्यानंतर जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारी 28 दिवस, मार्चमध्ये 31 दिवस आणि एप्रिलचे 25 दिवस आणि 26 तारखेला तुमचा पेपर असणार आहे। तर बघा टोटल डेज जर आपण पाहिले, आता काउंट केलं तर 138 दिवस हे तुमच्या हातात शिल्लक आहेत। आणि मित्रांनो, हे 138 दिवस फार कमी आहे मेन्सचा स्टडी करण्यासाठी। काही विद्यार्थी याच्यामध्ये नवीन आहेत, काही विद्यार्थ्यांनी 3 मेन्स दिलेल्या आहेत। या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचा जर आपण एक ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला समजेल की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार अवघड ही सिच्युएशन असणार आहे की त्यांना फक्त या 3 महिन्यामध्ये 3 ते 3.5 महिन्यामध्ये मेन्स परीक्षा ही त्यांना काढावी लागणार आहे। त्यामुळे त्यांनी हे फार लक्षपूर्वक हे बघितलं पाहिजे। आणि तसेच जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना पण यामध्ये जर बघितलं तर सिरियस होऊन त्यांना अभ्यास करावा लागणार आहे। कारण की हा लास्ट अटेम्प्ट आहे आणि लास्ट अटेम्प्ट असल्याकारणाने त्यांना पण थोडं टेन्शन असणार आहे, त्यांना पण एक दडपण असणार आहे की कशा पद्धतीने हा पेपर असणार आहे। आणि आयोगाची जर काठिण्य पातळी बघितली तर दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे। त्याचबरोबरीने कॉम्पिटिशन ही सध्या हाय आहे। तर कॉम्पिटिशन ही जास्त असल्याकारणाने स्कोर पण जास्त लागणार आहे। त्यामुळे जर बघितलं तुम्हाला मुख्य तयारी ही फार जोमाने करावं लागणार आहे मित्रांनो। तर बघा आपण याच्यामध्ये बघितलं की किती दिवस तुमच्याकडे आता हातात आहेत आणि ते आपण मंथ वाईज पण आपण इथे बघितलं। आता पुढची जी चर्चा आहे आपली ती आपण बघूयात की कट ऑफ काय असेल। आता ह्याच गोष्टीवर सध्या फार चर्चा चालू आहे विद्यार्थ्यांमध्ये। आणि बघा मित्रांनो, आता सध्या ऑब्जेक्शन जे विद्यार्थी घेत आहेत जवळपास 3 किंवा 4 प्रश्न असे आहेत की ते 100% त्याचे उत्तरं जे आहेत ते चेंज होणार आहेत। 2 किंवा 3 क्वेश्चन असे असतील की ते कॅन्सल होणार आहेत। आणि दरवर्षीचा तोच पॅटर्न असतो आयोगाचा की आयोग हा दरवर्षी 3 ते 4 क्वेश्चन चेंज करतो, 2 ते 3 क्वेश्चन हा कॅन्सल करत असतो। त्यामुळे या फायनल आन्सर कीने काय होत असतात, भरपूर मुलांचे मार्क हे कमी किंवा जास्त होत असतात। त्यामुळे एक सेफ स्कोर जो असतो तो सांगणं फार गरजेचं असतो। जर आपण कमी स्कोर सांगितला तरीही ते नुकसानदायक असू शकतं आणि जास्त स्कोर सांगितला तर ते पण मोटिवेट तुम्ही होऊ शकतात। त्यामुळे या सगळ्यांचा अंदाज जर आपण घेतला तर त्या पद्धतीने आपल्याला तो कट ऑफ सांगावा लागतो। आणि हा कट ऑफ माझ्याकडे कंटेंट कमी आहे, डेटा कमी आहे, विद्यार्थ्यांची माहिती कमी आहे। त्यामुळे हा डायरेक्टली मी असा कट ऑफ तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक अंदाज आपण लावू शकतो की सध्या जे काही टेलिग्राम चॅनलवर जे चालू आहे, जो सर्वे चालू असतो किंवा विद्यार्थ्यांचे मार्क मला कळत असतात किंवा आपल्या आजूबाजूचे जे विद्यार्थी असतात की एका रीडिंगमध्ये कोणाला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला जवळून माहिती असतं। या सगळ्यांचा जर अंदाज लावला आणि टोटल जागा वगैरे या सगळ्या गोष्टींचा जर आपण अंदाज लावला तर आपण थोडंफार हा सेफ स्कोर आपण इथे विद्यार्थ्यांना सांगू शकतो, जेणेकरून ते मेन्सचा अभ्यास करू शकतील। कारण की फायनल आन्सर की आल्याच्यानंतर भरपूर मुलांच्या मार्क्समध्ये काय होत असतं, चेंजेस होत असतं। तर बघा मित्रांनो, इथे जर तुम्हाला दिसेल तर इथे आपल्याला कळतं आहे की आधी GS आणि CSAT एकत्र होते, त्यामुळे तिथे 400 पैकी काउंट होत होते। 2018ला जर बघितलं 247, कारण की जागा फार कमी होत्या, त्यामुळे बघा किती जास्त तो कट ऑफ लागलेला होता। 2019ला 197 होता, दोन्ही मिळून आहेत। 2020ला 203 आणि 2021ला 228। पण आता हा वरचा विचार आपल्याला करायचा नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की 2022 पासून फक्त GS
हा पेपर चेक केला जातो, पेपर 1 चेक केला जातो आणि जो सीसॅट असतो तो आता क्वालिफाय झालेला आहे. 2022ला जर आपण पाहिलं तर 106.50 ठीक आहे, इतका हा कट ऑफ लागलेला होता. म्हणजे जवळपास 2022ला हे 600+ जागा होत्या आणि 600+ जागा असल्याकारणाने 10,000 पोरं तब्बल हे मेन्सला होते. आणि त्या कालावधीमध्ये असे भरपूर विद्यार्थी होते की ते नवखे होते, नवीन होते, त्यांना तो मेन्स देण्याचा चान्स मिळालेला होता. त्याच पद्धतीने जर बघितलं तर मीही 2022च्या मेन्सला होतो, मीही तो पेपर दिलेला आहे. तर त्यानंतर जर पाहिलं आपण तर 2023चा जो पेपर होता त्याच्यामध्ये जागा ह्या कमी होत्या. कमी जागा असल्याकारणाने फक्त 5,000 मुलं त्यांनी मेन्सला घेतलेले होते. त्यामध्ये जर कट ऑफ पाहिला तर तो 108वर कट ऑफ गेलेला होता. तर त्याच पद्धतीने आता राज्यसेवा 2024साठी सेफ स्कोअर काय असणार आहे की जेणेकरून तुम्ही मेन्सच्या तयारीला लागले पाहिजे. तर बघा, माझा एक अंदाज आहे आणि एक थोडाफार जो काही सर्वे चालू आहे मार्केटमध्ये त्यानुसार एक अंदाज लावतो आहे मी की ओपन मेल जर आपण पाहिला तर 110 ते 113 यामध्ये हा कट ऑफ असू शकतो, अंदाज आहे. यामध्ये जर बघितलं तर एक अंदाज अशा पद्धतीने लागतो येतो की जर आपण बघितलं 200 पैकी 55% जवळपास जर तुम्ही कट ऑफ बघितले मागचे तर हे 55%च्या रेंजमध्ये असतात. कोणताही पेपर घ्या तुम्ही, UPSCचा पेपर घ्या किंवा राज्यसेवेचा पेपर घ्या, यामध्ये 55% ही रेंज असते. आणि जर कंबाईनचा विचार केला तर ती रेंज ही 56% जाऊ शकते, 56%. आणि जर फारच कमी जागा असतील तर मग तो वाढतो, पण त्या पद्धतीची कंडिशन आता नाही आहे. आता जर बघितलं तर जवळपास आपण असं म्हणू शकतो की 457च्या आसपास काहीतरी जागा असतील, 400+ जागा आहेत असं आपण कन्सिडर करूयात. आणि जर तुम्ही इथे बघितलं 2023ला तर फार कमी जागा होत्यात, राईट. त्या मानाने तर 2024मध्ये या जास्त जागा आहेत. त्यामुळे आपण असं सांगू शकतो की 55% ते 56% या दरम्यान कुठेतरी कट ऑफ असू शकतो. आणि 55% जर बघितलं तर तो एक्झॅक्ट आकडा येतो 110. मागचा कट ऑफ होता 108, तर 108मध्ये समजा ±2 अशा पद्धतीने तो कट ऑफ आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना 110+ मार्क्स असतील ओपन कॅन्डिडेट, 110+ मार्क ओपन कॅन्डिडेटचा मेल, तर त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त हा मेन्सचा स्टडी करायला पाहिजे. आता यामध्ये असंही असू शकतं की ज्याला 108 मार्क आहे, ज्याला 105 मार्क आहे, जर त्याचे फायनल आन्सर कीने परत 10 मार्क वाढत असतील, कोणाचे 8 मार्क वाढत असतील तर तेही या रेंजमध्ये असू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने तो निर्णय घ्या की कशा पद्धतीने तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. आणि जे विद्यार्थ्यांचे जास्त मार्क आहेत त्यांचे कमीही होऊ शकतात, त्या पद्धतीने तुम्ही तो विचार करा. त्यामुळे ही जर रेंज बघितली 110 ते 113 या आसपास ही रेंज कुठेतरी असू शकते. ओपन फिमेल जर बघितलं तर 105 ते 108 यापेक्षाही कमी असू शकतं, ठीक आहे. आणि त्यानंतर कॅटेगरीचं जर आपण कट ऑफ बघितला तर अकॉर्डिंगली तुम्ही ओपन मेलला थोडेफार 4-5 मार्क कमी करून किंवा 5-6 मार्क कमी करून तुम्ही तो रेंज काढू शकता. तुम्हाला माहीतच आहे की मागचे कट ऑफ जर बघितलं तर तुम्हाला अंदाज येऊन जातो की कॅटेगरीचे मार्क कशा पद्धतीने हे कमी होत असतात, ठीक आहे. त्यामुळे याच्यावर आपण जास्त चर्चा करणार नाही आहेत. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की ठीक आहे माझा सेफ स्कोअर आहे 108+, 110+ अशा पद्धतीचे जे मार्क्स असतील आणि त्यानंतर परत चेंज झाल्याच्यानंतर माझे मार्क्स अजून वाढू शकतात, असं ज्यांना अशी खात्री आहे त्या विद्यार्थ्यांनी न चुकता, न वेळ वाया घालवता डायरेक्टली मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी एक तुम्हाला सल्ला देऊ शकतो की तुम्ही डायरेक्टली मेन्सची तयारी करा. पुढे बघा, आता आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. आता हा जो व्हिडिओ मेन म्हणजे प्लॅनिंगसाठी आपण तो बनवलेला आहे. कट ऑफची चर्चा हा होताच मुद्दा, पण त्याचबरोबरीने प्लॅनिंग कशा पद्धतीने आता पुढचं करायचं आहे याबद्दलचा हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, 5 जे मेजर पार्ट्स आहेत, 5 जे मेजर कंपोनंट आहेत तेच फार महत्त्वाचे असतात मेन्सच्या स्टडीमध्ये. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, पोस्ट मिळवायची, तर हे 5 पॉईंट जर तुम्ही केले तर ह्या 5 पॉईंटवरच तुम्ही यश मिळवू शकतात. बघा, ते 5 पॉईंट कोणते आहेत? पहिला पॉईंट, तुम्ही बघा टॉपर्स जे असतात किंवा आपले जे दीपक सौदे सर आहेत, रँक 29, त्यांचं पण आपण लेक्चर घेतलं होतं आपल्या चॅनलवर. तर त्यांचाही जर तुम्ही अंदाज बघितला किंवा त्यांचाही तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला एकच कळेल की 5 हे जे कंपोनंट आहेत ते फार फार महत्त्वाचे असतात. त्यातला पहिला कंपोनंट आहे आपला अभ्यासक्रम, सिलेबस. मेन्सचा सिलेबस हा फार सिलेक्टिव्ह असतो, फार मोठा असतो आणि त्याबाहेरचं आयोग हा काहीही विचारत नसतो. त्यामुळे प्रीपेक्षा मेन्सचा सिलेबस मी कधीही सांगतो की तो इझी असतो, कारण की त्या सिलेबसच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. प्रीमध्ये कसं असतं की कमी सिलेबस दिलेला असतो, पॉईंट एकदम मोठा असतो
आणि त्याच्यामध्ये कंटेंट फार लपलेलं असतं. त्यामुळे अभ्यास काय करायचा आणि काय नाही करायचा त्यामध्ये फार मोठं कन्फ्युजन होत असतं प्रीसाठी. पण मेन्समध्ये तसं काही नसतं. मेन्समध्ये सिलेबस हा दिलेला असतो, सिलेक्टिव्ह सिलेबस असतो. त्याच सिलेबसच्या पॉईंटमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्या बाहेरचं हे काहीही विचारलं जात नाही. त्याच्यामुळे आउट ऑफ द सिलेबस असलेले क्वेश्चन हे फार कमी असतात. मेन्समध्ये नसतातच, मुळीच नसतातच. तुम्हाला सिलेबसच्या बाहेरचं काहीच येणार नाही. त्यामुळे पहिली कंडिशन जी आहे ती तुम्हाला सिलेबस पाठ करायचा आहे. ठीक आहे, तोंडपाठ सिलेबस तुमचा असला पाहिजे. GS1, GS2, GS3 आणि GS4 सगळा सिलेबस तुम्हाला पाठ करायचा. त्याची कॅटेगरी तयार करायची की पार्ट 1मध्ये काय आहे, पार्ट 2मध्ये काय आहे, पार्ट 3मध्ये काय आहे. आता जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर GS2मध्ये जर तुम्ही विचार केला तर GS2मध्ये आपण 4 भाग करू शकतो. पहिला भाग जो आहे तो कोअर पॉलिटीचा आहे, ज्यामध्ये लक्ष्मीकांतमधून तुम्ही कवर करू शकतात कोअर पॉलिटी. कोअर पॉलिटी झाल्याच्यानंतर तुम्ही ॲक्ट्स घ्या. जवळपास तुम्हाला 30 प्रश्न हे या कायद्यावर येत असतात. तर कायद्याचा एक दुसरा पार्ट झाला. तिसरा पार्ट तुमचा प्रशासनाचा झाला आणि तुमचा चौथा पार्ट झाला पंचायत राज किंवा घटनात्मक संस्था किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या चौथ्या भागामध्ये येतात. म्हणजे जर तुम्ही GS2चे असे 4 भाग केले तर तुम्हाला अभ्यासाला फार मदत होते. त्याच पद्धतीने तुम्ही HRDला करू शकतात. HRD आणि HRला HRD वेगळं करायचं, HR वेगळं करायचं आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे वेगळं करायचं. कंझ्युमर ॲक्ट जो आहे तो वेगळा करायचा. म्हणजे असे तुम्ही त्याच्यामध्ये पाठ केले पाहिजे अभ्यास करताना. GS1मध्ये पण तुम्हाला पाठ करता येतात. इतिहास वेगळा आहे, भूगोल वेगळा आहे, रिमोट सेन्सिंग वेगळं आहे, त्यामध्ये पर्यावरण वेगळं आहे आणि त्याचबरोबरीने ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो पण वेगळा आहे. म्हणजे असे 5 किंवा 6 भाग तुम्ही GS1मध्ये करू शकतात. GS4मध्ये जर पाहिलं तर GS4मध्ये इंडियन इकॉनॉमी हा पार्ट वेगळा करायचा, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी हा पार्ट वेगळा करायचा आणि सायन्स अँड टेकचा जो पार्ट आहे तो वेगळा आणि आपत्ती व्यवस्थापन जो आहे तो एक तुम्ही वेगळा पार्ट असा अभ्यासू शकतात. आणि सिलेक्टिव्ह पार्ट अभ्यासला तर तुम्हाला मार्क हे जास्त येण्याची शक्यता असते. याचबरोबरीने जर तुम्ही लँग्वेजचा जर विचार केला तर लँग्वेजमध्ये पण तुम्ही असे भाग करू शकतात की ग्रामरवर किती क्वेश्चन्स येतात, होकॅबवर किती प्रश्न येतात आणि बाकीचा जे डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे तर तो कशा पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय आहे की तुम्हाला सिलेबस पाठ असला पाहिजे. त्यानंतर पुढचा कंपोनंट आहे सर्वात महत्त्वाचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशिवाय तुम्ही एक्झाम ही पासही होऊ शकत नाही, कारण की असे भरपूर क्वेश्चन असतात की ते रिपीट होत असतात. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर तुमचा हा फोकस असला पाहिजे. तर अशा पद्धतीने PYQला महत्त्व द्या. आणि इथे जर सांगायचं झालं तर माझी जी बॅच आहे GS4 PYQ ॲनालिसिसची बॅच ती फार विद्यार्थ्यांनी घेतलेली. त्यांना प्रीला पण फार फायदा झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी प्रीच्या आधी ही बॅच घेतलेली होती. तर प्रीच्या आधी बॅच घेतल्या कारणाने त्यांचे फीडबॅक पण मला फार भरपूर चांगल्या प्रकारे आलेले आहेत. आणि त्यांनी असं सांगितले की सर तुमच्या या GS4च्या बॅचमुळे आम्हाला प्रीला पण सुद्धा फायदा झालेला आहे. तर या पण गोष्टी विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या आहेत. आणि GS4ची बॅच ही फार महत्त्वाची. तुम्हाला ती घ्यायची असेल तर बघा इथे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ही आपली GS4ची बॅच आहे. याचं वैशिष्ट्य जर बघितलं तर मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास 750 क्वेश्चन त्याच्यामध्ये आम्ही विश्लेषण केलेले. जवळपास जर पाहिलं आपण तर 33 तासाचे जे व्हिडिओ आहेत, 33 तासाच्या वर हे जे व्हिडिओ आहेत ते तिथं कवर केलेले आहेत. हे रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ असतील, कारण की मी त्यावेळेस लाईव्ह घेतलं होतं झूम लाईव्हवर. पण तेच लाईव्हचे लेक्चर आता रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला तिथं उपलब्ध होणार आहे. त्यानंतर ऑडिओ पण तुम्हाला अवेलेबल होईल. ज्या विद्यार्थ्यांना फक्त लास्ट डे रिव्हिजन करायची आहे किंवा फक्त ऐकायचं असेल PYQ, त्यांच्यासमोर पेपर असेल, तो पेपर ठेवून त्यांना फक्त ऐकायचं जर असेल तर ते ऑडिओ लेक्चर पण ऐकू शकतात. त्याचबरोबरीने जे मी तिथं कंटेंट लिहिलेला असतो प्रश्नाच्या बाजूला, जे काही नोट्स वगैरे कंटेंट वगैरे त्याच्या बाजूला लिहिलेला असणार आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो फोटोच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला डिटेल ॲनालिसिस तिथं भेटतं. त्याचबरोबरीने हे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर हा कोर्स असणार आहे, ही बॅच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला भेटतात. जसं ॲपमध्ये असतं की तुम्हाला फक्त 3च व्ह्यूज अलाव केलेले असतात, त्या पद्धतीने हे काहीच नसणार आहे. तुम्हाला इथं अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. मेन्सपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ कितीही वेळा बघू शकतात. त्याचबरोबरीने त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पीड कंट्रोल पण करता येणार आहे की तुम्हाला 2च्या स्पीडने बघायचं असेल, 1.5च्या स्पीडने बघायचं असेल तर तेही तुम्ही कंट्रोल करू शकतात. त्याचबरोबरीने मी त्याच्यामध्ये काही कंटेंट टाकलेलं आहे, जसं की करंट अफेअर्समध्ये सायन्स अँड टेकचं काही गोष्टी असतील, द हिंदू पेपरमधले काही गोष्टी असतील, ठीक आहे, किंवा इकॉनॉमिक्सच्या बाबतीत काही आकडेवारी असतील, किंवा बजेट असेल, बजेटबद्दलच्या काही एक्स्ट्रा गोष्टी असतील, किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये काही गोष्टी नवीन घडलेल्या असतील, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीबद्दलच्या काही गोष्टी किंवा जुन्या काही स्टॅटिक गोष्टी असतील, त्या सगळ्यांचे फोटोज, त्या कंटेंट, हा सगळा कंटेंट आपण त्या ग्रुपवर टाकत राहतो. आणि वेळोवेळी हा कंटेंट येत असल्याकारणाने तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. जसं की न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, याबद्दल जर काही रिसेंटमध्ये काही
त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल झालेला असेल किंवा काही स्टॅटिक डेटा असेल करंट अफेअर्सच्या रिलेटेड, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टच्याबद्दल, तर तो डेटा मी कलेक्ट करतो, तो तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केला जातो. स्पेसमध्ये जर पाहिलं आपण तर स्पेसमध्ये जर काही नवीन इनोव्हेशन झालेले असतील किंवा काही मोहिमा आखल्या जात असतील इस्रोकडून, तर त्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी असतात, ज्या की लेटेस्ट गोष्टी असतात, त्या गोष्टी पण तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. आणि सर्वात कमी प्राईजमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर भेटत असतील तर नक्कीच तुम्ही या बॅचचा विचार करू शकता. 499मध्ये ही बॅच फक्त उपलब्ध आहे. आधी ही 499लाच ठेवली होती, त्यानंतर मी वाढवणार होतो, वाढवली पण होती, पण त्यानंतर एक विचार केला की ठीक आहे, शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे, विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा करून देण्यासाठी ही बॅच मी फक्त 499ला उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांना नक्की गरज असेल GS4ची त्यांनी नक्की ही बॅच लावा. हवं तर तुम्ही दुसरी जर बॅच लावलेली असेल कोअर इकॉनॉमिकची किंवा कोणतीही, पण तुम्हाला जर PYQमध्ये अजून एक लॉजिक अप्रोच करायचं असेल, PYQमध्ये अजून काही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्सचे इन्क्रीज करायचे असतील, तर तुम्ही नक्की ही PYQची बॅच घेऊ शकता आणि नक्की तुम्ही ती जॉईन करू शकतात. आणि जॉईन कशा पद्धतीने करायचं की आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं, ऑफिसर ड्रीमवर, किंवा इथे खाली मी तुम्हाला ID दिलेला आहे, माझा स्वतःचा तो पर्सनल ID आहे. त्या पर्सनल IDवर तुम्ही मला मेसेज करायचा. ID जो दिलेला आहे आपण त्या IDवर जर तुम्ही पेमेंट केलं, ऑनलाईन पेमेंट केलं, ऑनलाईन पेमेंटच्या नंतर तो स्क्रीनशॉट मला पाठवायचा. किंवा अजून एक राहुल सरांचा मी तिथे ID दिलेला आहे, राहुल सर आणि माझा, तर या दोघांच्या याच्यावर तुम्ही एक स्क्रीनशॉट देऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात. तर भरपूर विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे, तुम्हीही नक्की घ्या. तर दुसरा पॉईंट झाला आपला PYQचा. त्यानंतर आहे तिसरा पॉईंट. हां, अजून एक सांगायचं झालं तर आपण GS1, GS2 आणि GS3 याचे जे काही PYQ आहेत मागच्या 5 वर्षाचे, हे सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काय केलेलं तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. हे फ्रीमध्ये तुम्हाला असणार आहे, म्हणजे GS1, 2, 3 हे सगळे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. फक्त GS4साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, बॅच परचेस करावं लागणार आहे. फक्त GS4 आपण पेड ठेवलेलं आहे, पेड बॅच ठेवलेली आहे. बाकी सर्व तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून फ्रीमध्ये अवेलेबल आपण करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला यूट्यूबवर हे सगळेचे सगळे व्हिडिओ अशा पद्धतीने कोणीही मला वाटतं की दिलेले नसेल, त्यामुळे त्याचा नक्की फायदा घ्या आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही चांगले करून ठेवा. पुढे जर आपण पाहिलं की टेस्ट सिरीज, आता याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं की PYQमध्ये जर पाहिलं आपण तर जो इंग्लिशचा पार्ट आहे, इंग्लिश प्लस मराठी, तर यांचे PYQ हे जास्त पद्धतीने काय होत असतात, रिपीट होत असतात. त्यामुळे इंग्लिशच्या बाबतीत जर बघितलं तर इंग्लिशचे जे होकॅब असतात, होकॅबलरी असतो, होकॅबलरीचा पार्ट असेल, सिनोनॉम असेल, अँटोनॉम असेल, फ्रेजेस असतील, तर तो जो काय सगळा पार्ट आहे तो सगळा पार्ट हा PYQमधून जास्त येत असतो. म्हणून लँग्वेजसाठी जर बघितलं तर PYQ फार महत्त्वाचे आहेत. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये इंग्लिशला जास्त महत्त्व द्या, ते फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता टेस्ट सिरीज, तर टेस्ट सिरीजच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगेल की टेस्ट सिरीज ही कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. पुढे आहे रिव्हिजन. आता ह्या रिव्हिजनमध्ये जर बघितलं तर इनिशियल रिव्हिजन असते, त्यानंतर वीकली रिव्हिजन असते, आणि त्यानंतर जी काही पेपर जवळ आल्याच्या नंतरची काही जी रिव्हिजन असते, फायनल रिव्हिजन आपण त्याला म्हणतो, ती फायनल रिव्हिजन पण कशा पद्धतीने करावी लागते ते पण त्याचं पण एक स्किल असतं. कारण की ती जर फायनल रिव्हिजन जर तुमची चांगल्या पद्धतीने झाली नाही तर तुमचे मार्क्स हे कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतात. आणि त्यानंतर आपण बोलतो आहे की मायक्रो नोट्स. एक नोट्स हा प्रकार असतो, त्यानंतर मायक्रो नोट्स हा प्रकार असतो. मायक्रो नोट्स काय प्रकार आहे की ज्यावेळेस तुमचा 3 दिवसाचा पेपर ज्यावेळेस स्टार्ट होतो तो 3 दिवस जे असतात, म्हणजे 26, 27, 28 एप्रिल, तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, तो जो काही मधला स्पॅन असतो 1 तासाचा, 2 तासाचा, किंवा पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं, पेपरच्या ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशी सकाळी काय करायचं, त्यासाठी जो काही वाचायचा कंटेंट असतो त्या दिवशी काय वाचायचं, पेपरच्या दिवशी काय वाचायचं, तर त्याला आपण म्हणतो मायक्रो नोट्स. त्या फार कमी पेजेसमध्ये तुमच्या बसल्या पाहिजेत आणि त्या फार अशा सिलेक्टिव्ह पाहिजे की जे तुम्हाला येत नाही, जे तुम्ही विसरतात त्याच्याच फक्त त्या नोट्स असतात. त्यामुळे मायक्रो नोट्सला फार महत्त्व आहे. नोट्सला तर महत्त्व आहेच, पण त्याचबरोबरीने मायक्रो नोट्सला फार महत्त्व आहे. जर हे 5 कंपोनंट जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटणार आहे, तुम्ही पोस्ट ही घेऊन जाणार आहे. ठीक आहे, तर बघा हे 5 कंपोनंट आपण बोललो. त्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर आजपासूनच तुम्ही सिलेबस डिकोडिंग चालू करा. उद्या रविवार आहे बघा मित्रांनो, उद्याचा दिवस हा तुम्ही फक्त आणि फक्त सिलेबस डिकोडिंगला घालवा. सिलेबस डिकोडिंग ज्यावेळेस तुमचं चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकी मला वाचायचं काय. त्यानंतर मग सोर्सेसची गोष्ट येतील की मग तुम्हाला कोणकोणते पुस्तकं लागणार आहेत, कोणकोणते नोट्स लागणार आहेत,
काय काय गोष्टी तुम्हाला घ्यावं लागणार आहे, बॅच लागणार आहे की नाही, या सगळ्याबद्दल आपण तिथे बोलणारच आहेत. म्हणजे सिलेबस तुम्ही आधी उद्यापासून पाठ करायला सुरुवात करा, डिकोडिंग करा. PYQचं तर आपली एक बॅच आहेच GS4ची, आणि बाकीचे व्हिडिओ आपण यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेच, आणि बाकीचे तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही स्वतःचं पण ॲनालिसिस हे करू शकतात. टेस्ट सिरीजबद्दल पण मी तुम्हाला सांगतोच आता थोड्या वेळात, रिव्हिजन आणि मायक्रो नोट्स, तर अशा पद्धतीने. आणि आता बघा, या तत्पूर्वी मी काय करतो, एक तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आता नियोजन करायचं. आणि हे नियोजन झाल्याच्यानंतर एक शेवटचा पाठ असेल आपला, की कोणकोणते पुस्तकं आपल्याला वापरायचे आहेत मेन्स करण्यासाठी. तर ते पुस्तकं मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोच की कोणकोणते पुस्तकं हे तुम्हाला गरजेचे असणार आहेत. तर बघा, सर्वप्रथम आपण बघूयात की प्लॅनिंग कसं करायचं. आता बघा, 138 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. तर यामध्ये आता आपण डिसेंबर महिन्याबद्दल बोलूयात. आता उद्या संडे आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस डिकोडिंग तुम्हाला करायचं आहे. पूर्ण दिवस जरी तुम्ही याच्यामध्ये घालवला तरीही चालेल, पण सिलेबस डिकोडिंग करणं फार महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तर हे 100% केलं पाहिजे, आणि जे जुने विद्यार्थी त्यांनी पण एकदा याच्याकडे बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने सिलेबसचे जे मायक्रो पॉईंट्स असतात ते आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. तर त्यांनी पण हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. तर संडेला तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस डिकोडिंग करायचं आहे. त्यानंतर बघा, 9 डिसेंबरपासून तर 25 डिसेंबरपर्यंत हा एक स्लॉट असणार. या स्लॉटमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रीडिंग करायची. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, रीडिंग करायची. आता यामध्ये तुम्हाला डेचं शेड्यूल कसं असला पाहिजे. ठीक आहे. डेचं शेड्यूल असा पाहिजे की फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट. फर्स्ट शिफ्टमध्ये तुम्ही 7 वाजता बसायचं, ती 12 वाजेपर्यंत. एक जनरल टायमिंग तुम्हाला सांगतो आहे, 7 ते 12 हा फर्स्ट शिफ्ट झाला. त्यानंतर 12 ते 1 मध्ये तुमचं जेवण वगैरे होणार. तर 1 ते 3 हा एक सेकंड स्लॉट. त्यानंतर 3 ते 4:30पर्यंत तुमचा एक रेस्ट असणार आहे. आणि यानंतर 4:30 ते 6 वाजेपर्यंत तुमचा परत स्टडी असणार आहे. आता हा जो दुपारचा 1 ते 3 आहे, या 1 ते 3 मध्ये तुम्ही काय करू शकतात, तर बघा, इथे तुम्हाला करायचं आहे करंट अफेअर्स. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन फोकस करायचा आहे, राज्यसेवेसोबत कंबाईन फोकस करायचं आहे, त्यांच्यासाठी मी सांगतो आहे करंट अफेअर्स प्लस रिझनिंग किंवा मॅथ प्लस रिझनिंग तुम्हाला इथं करायचं आहे. मॅथ प्लस रिझनिंग प्लस करंट अफेअर्स हे तुम्हाला 1 ते 3 या वेळेत करायचं आहे. आणि 4:30 ते 6 मध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करायचं आहे, लँग्वेज करायचं आहे. यामध्ये तुमचं इंग्लिश येईल आणि मराठी येईल. ठीक आहे. 4:30 ते 6. त्यानंतर मग तुम्ही थोडं चहा वगैरे तुमचा ब्रेक होईल. चहा वगैरे ब्रेक झाल्याच्यानंतर रात्रीचं तुमचं डिनर वगैरे होईल. आणि डिनर झाल्याच्यानंतर 8 ते 11 वाजेपर्यंत, 8 ते 11 हा तुमचा थर्ड शिफ्ट असणार आहे. 8 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, कंबाईनचा स्टडी करायचं आहे. कंबाईनचा एक GS तुम्ही घेऊ शकता, जसं की सायन्स तुम्ही घेऊ शकता, जो की राज्यसेवेला नाही आहे. राज्यसेवेला सायन्स अँड टेक आहे, तर इथं तुम्ही सायन्स घेऊ शकतात. इतिहास तुम्ही कवर करू शकतात कंबाईनसाठीचं. म्हणजे जे काही बाकीचे GS आहेत ते GS तुम्हाला इथे या थर्ड शिफ्टमध्ये कवर करायचे आहेत. तर बघा, डेचं शेड्यूल कसं असणार, हा 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 7 ते 12 मध्ये तुम्हाला फक्त GS करायचं आहे मेन्सचं. ठीक आहे, मेन्स. आणि काय करायचं, रीडिंग करायचं. जसं की तुम्ही HRDचं पुस्तक वाचू शकता, GS2चं पुस्तक वाचू शकता. ठीक आहे. सायन्स नाही करायचं तुम्हाला, इकॉनॉमिक्सचं तुम्ही पुस्तक वाचू शकता. त्यानंतर इतिहास वाचू शकता तुम्ही. ठीक आहे. भूगोल वाचू शकता तुम्ही. म्हणजे जे सब्जेक्ट हे तुम्हाला मेन्सला असणार आहेत, तर मेन्सचे सब्जेक्ट हे फक्त तुम्हाला फर्स्ट शिफ्टमध्ये करायचे. कुठपर्यंत, 25 डिसेंबरपर्यंत. ठीक आहे. सकाळी 7 ते 12 GS करायचं मेन्सचं. दुपारी 1 ते 3 हे करंट अफेअर्स, मॅथ आणि रिझनिंग. नंतर 3 ते 4:30 वाजेपर्यंत रेस्ट करायचं आहे तुम्हाला, कारण की रेस्ट पण फार गरजेचं असतो. विश्रांती जर तुम्ही घेतली नाही तर तुमचं जे काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होऊन जाते. आणि 4:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला लँग्वेज करायचं आहे. लँग्वेज करताना तुम्हाला PYQवर भर द्यायचा आहे. आणि व्याकरण आणि व्होकॅब ह्या गोष्टी तुम्हाला तिथे करायचं आहे. आणि थर्ड शिफ्टमध्ये थोडा 6 ते 8चा जो वेळ आहे तो तुमचा टी ब्रेक असेल, डिनर ब्रेक असेल वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता.
तुम्हाला जर यूट्यूब वगैरे बघायचं असेल तर तो एक तुमचा स्पॅन असू शकतो. बाकीचं जे काय आहे तुम्हाला वॉकिंग वगैरे करायची असेल, एक्सरसाइज वगैरे करायचं असेल तर तो तुम्ही तुमच्यासाठी तो स्लॉट घेऊ शकता. त्यानंतर 8 ते 11 जर बघितलं तर हा महत्त्वाचा स्लॉट आहे. इथे तुम्ही कंबाईन करतायत 25 डिसेंबरपर्यंत, कारण की कंबाईन निघणं फार गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्ही कंबाईनचे PYQ पण केले पाहिजे. कंबाईनसाठीचा हा पार्ट आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन करायचंच नाही आहे, जे विद्यार्थी फक्त राज्यसेवा फोकस करतायत, त्यांनी हा पार्ट स्किप करायचा. आणि या जागेवर तुम्ही काय करायचं, मेन्सचा एक GS करायचा. म्हणजे तुम्ही सकाळी एक GS करताय आणि थर्ड शिफ्टमध्ये पण GS करताय. आणि हा जो काही मधला पिरियड आहे 1 ते 3, त्यामुळे तुम्ही मॅथ अँड रिझनिंग न करता तुम्ही तिथे करंट अफेअर्स असू द्या, न्यूजपेपर असू द्या, किंवा जे काही बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट असू द्या, तर तो तुम्ही दुपारी करू शकता. आणि लँग्वेज तुम्ही दुपारी करू शकता, जे विद्यार्थी फक्त राज्यसेवा मेन्स करत आहेत त्यांच्यासाठी. पण ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन B पण काढायचे असेल तर त्यांनी हा प्लॅन तुम्ही फॉलो करू शकतात. मग त्यानंतर 25 डिसेंबर ते 4 जानेवारी किंवा 5 जानेवारी आपण म्हणू, ठीक, कंबाईनच्या पेपरपर्यंत. तर यामध्ये तुम्हाला सगळं स्किप करून तुम्हाला फक्त आणि फक्त कंबाईन Bचं रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे या 9 ते 10 दिवसामध्ये तुमचे रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचा फोकस राहील कंबाईन Bवर. आणि मग तुम्ही 5 जानेवारीचा हा पेपर देऊ शकता कंबाईनचा. ठीक आहे. तर हा झाला एक तुमचा पहिला स्लॉट. हा झाल्याच्यानंतर तुम्हाला 6 जानेवारी, तर 6 जानेवारीपासून 2025 तुम्हाला सरळ परत एकदा शिफ्ट व्हायचं आहे तुमच्या मेन्सकडे. मेन्स करायला तुम्हाला सुरुवात करायची. आता यामध्ये तुम्हाला काय होणार आहे की तुमची परत तेच फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट. पण आता इथे काय करणार तुम्ही, आधी काय केलं होतं आपण, फक्त रीडिंग केलं होतं. ठीक आहे. आधी आपण काय केलं होतं, रीडिंग केलेलं होतं. पण आता हा जो काही पुढचा जानेवारी महिन्याचा जो काही स्लॉट असणार आहे, या स्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स मेकिंग करायची आहे. नोट्स मेकिंग. ठीक आहे. मग सकाळी तुम्ही इथे GS करताय, दुपारी तुम्ही इथं लँग्वेज करताय आणि रात्री परत तुम्ही GS करताय. याचं काय करायचं, तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. कंपल्सरी तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. या नोट्स कशा असणार आहे, फार मोठ्या प्रमाणात असणार आहे, कारण की ते मायक्रो नसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे वाटतं तुम्ही ते लिहू शकतात. तर कुठेपर्यंत करायचं तुम्हाला, हे 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो स्लॉट चालू होतो 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. ठीक आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. ठीक आहे. इथपर्यंत काय केलं आपण, नोट्स मेकिंग सुरू केली आणि इथे आपण काय केलं होतं, रीडिंग केलेलं होतं. ठीक आहे. चला बघा, आता 1 फेब्रुवारीपासून तर 28 फेब्रुवारीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला परत एकदा तुमची आता रिव्हिजन चालू करायची. ठीक आहे. म्हणजे बघा, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी रिव्हिजन आणि प्लस रीडिंग या दोन्ही गोष्टी तुमच्या इथं चालू असणार आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 28 फेब्रुवारीला तुमचा सगळा सिलेबस हा कंप्लीट झालेलाच पाहिजे. तोपर्यंत तुमचा 28 फेब्रुवारीच्या आतच तुमचा काय होऊन जाईल, रिझल्ट लागून जाईल, प्रीचा रिझल्ट लागून जाईल. ज्यावेळेस विद्यार्थी काहीच करणार नाही, जे विद्यार्थी फक्त वाट बघत असतील राज्यसेवा पूर्वाच्या निकालाचा, तर ते विद्यार्थी इथे मागं पडतील. पण तुमचंच बघा, तुम्ही इथपर्यंत 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट करून टाकलेला असेल, त्यामुळे तुम्ही त्या विद्यार्थ्यांपेक्षा फार पुढे असणार आहे. ठीक आहे. तर बघा, सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला असेल 28 फेब्रुवारीला. त्यानंतर तुमचा सुरू होतो 1 मार्च. ठीक आहे. ते 31 मार्च. तर हा जो काही वेळ असणार आहे हा फार महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे. टेस्ट सिरीज करायचं सॉल्व, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायचं. ठीक आहे. ॲनालिसिस आणि टेस्ट सिरीज हा जो पार्ट असणार आहे तो तुमचा या स्लॉटमध्ये कवर होणार आहे. मग यामध्ये तुमचं रिव्हिजन पण चालू आहे, तुमचं टेस्ट सिरीज पण सॉल्व करणं चालू आहे. आणि टेस्ट सिरीज पण अशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत की जसं आयोगाचे 3 दिवसाचा पेपर असतो, या 3 दिवसाच्या पेपरसारखं तुम्हाला तो पेपर सॉल्व करायचा आहे टेस्ट सिरीजचा. म्हणजे हा पहिला स्लॉट झाला, परत पुढच्या 3 दिवसाचा दुसरा स्लॉट झाला, तिसरा स्लॉट झाला, चौथा स्लॉट झाला आणि 5वा स्लॉट झाला. म्हणजे असे तुम्ही जवळपास GSचे जर बघितले इथं 2 GS, इथे 2 GS, इथे 2 GS आणि इथे म्हणजे तुम्ही जर बघितलं टोटल 10 GSचे टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. कारण की याच्यामधून तुम्हाला काय होणार आहे की 150 क्वेश्चन हे सॉल्व कशा पद्धतीने करायचं, याचा टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने पाहिजे, अटेम्प्ट किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटणार आहे. त्यामुळे टेस्ट सिरीजला तुम्ही इग्नोर करायचं नाही.
कमीत कमी 10 या GSच्या टेस्ट तुम्ही या मार्च महिन्यामध्ये दिलेलं पाहिजे, कारण की मार्च महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला असतो, तुमचं रिव्हिजन बऱ्यापैकी झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला तो कॉन्फिडंट आलेला असतो. कॉन्फिडन्स आल्या कारणाने तुम्हाला ते टेस्ट सिरीजमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क पडतील. मार्क हा काउंट करायचा नाही, तुम्हाला फक्त तुमचा हेतू काय असला पाहिजे की मला टाईम मॅनेजमेंट जमतो आहे का, माझी ॲक्युरेसी चांगल्या पद्धतीने येते आहे का, माझे अटेम्प्ट किती होत आहेत, मी सगळा पेपर कवर करू शकतो आहे की नाही, मला काही गोष्टी आठवत आहेत की नाही पेपरमध्ये, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला या मार्च महिन्यामध्ये करायचा आहे. आणि मार्च महिना झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा एप्रिल महिना स्टार्ट होईल, 1 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत, मग या काळामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मायक्रो नोट्सवर तुम्हाला भर द्यायचा आहे आणि फायनल रिव्हिजनवर तुम्हाला भर द्यायचा आहे. फायनल रिव्हिजन, तर हे फार महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे. मग मायक्रो नोट्स तुम्ही ज्या ऑलरेडी नोट्स काढलेल्या आहेत त्यापैकी ज्या गोष्टी तुम्ही विसरतायत, ज्या तुमच्या लक्षात राहत नाही आहेत, काही फॅक्च्युअल पॉईंट असतील, काही स्टॅटिक पॉईंट असतील, तर ते पॉईंट तुम्हाला या मायक्रो नोट्समध्ये कवर करायचे आहेत. आणि ह्या मायक्रो नोट्स तुम्हाला त्या 3 दिवसामध्ये यूज करायचे आहेत. ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी तुम्हाला ते नोट्स यूज करायचे आहेत. आणि फायनल रिव्हिजन तुमचं तिथून चालू होऊन जाईल. तिथे तुम्ही या एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही शेवटच्या 20-25 दिवसामध्ये तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज सॉल्व्ह नाही करायची, फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे पूर्ण प्लॅनिंग असणार आहे. आता आपण जाऊयात आपल्या शेवटच्या पार्टकडे. जो शेवटचा पार्ट असणार आहे की कोणते पुस्तकं तुम्हाला आता या मेनसाठी यूज करायचे आहेत. तर बघा, आपण मागं पण ही लिस्ट दिलेली होती तुम्हाला, राज्यसेवा मुख्य परीक्षेची बुक लिस्ट, ती आपण पाहूयात. बघा, आता GS1मध्ये जर बघितलं 150 प्रश्न, 150 मार्क्स, 120 मिनटं असतात, म्हणजे 2 तास असतात तुमच्याकडे. इतिहासाला 60 प्रश्न येतात, भूगोलाला 55 येतात, कृषीचे हे 30 क्वेश्चन येत असतात. आणि रिमोट सेन्सिंगचे जर बघितलं तर ते 5 प्रश्न हे विचारले जात असतात. तर यामध्ये जर बघितलं, सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे 11वीचं इतिहासाचं पुस्तक. 11वीचं इतिहासाचं पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर समाधान महाजन सरांचं पुस्तक, याच्यामध्ये सगळं आधुनिक भारताचा इतिहास कवर होतो. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा पण विशेष संदर्भासहचा इतिहास कंप्लीट होत असतो. समाज सुधारकांच्या बाबतीत जर बघितलं तर गाठाळ सरांचं पुस्तक आहे, SS गाठाळ सरांचं पुस्तक, ते तुम्ही यूज करू शकता. भूगोलसाठी जर बघितलं तर फंडामेंटल फिजिकल जिओग्राफी 11वीचं NCERT आहे. हे NCERT हे तुम्ही प्रीसाठी पण वापरलेलं असणार आहे. आणि परत एक आहे फिजिकल इन्व्हायरमेंट म्हणून NCERTचंच पुस्तक आहे 11वीचं 11th स्टँडर्डचं, हे तुम्हाला भूगोलसाठी वापरायचं आहे. याच्यामध्ये क्लायमेट वगैरे हा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर 11वीचं जे काही भूरूपासाठीचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता, स्टेट बोर्डचं. त्यानंतर सौदी सरांचं जे पुस्तक आहे, 2 पुस्तकं तसे सौदी सरांचे, एक भूगोल व कृषी आणि भूगोल व पर्यावरण, त्यापैकी तुम्हाला जे वाचता येईल ते तुम्ही वाचू शकतात. तर हे एक पुस्तक आहे, लेटेस्ट आवृत्ती घेतले तरी चालून जाईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्हाला एक दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर इथं सौदी सरांचं पण एक महाराष्ट्राचा भूगोल, तेही तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलासचा मॅप आहे इंडियासाठीचा, तो तुम्ही वापरू शकता मॅपसाठी. आणि महाराष्ट्राच्या मॅपसाठी तुम्हाला जो आवडेल तो एक मॅपचं पुस्तक तुम्ही इथे वापरू शकतात. कारण की तुम्हाला तालुके वगैरे याबद्दल पण काही प्रश्न विचारले जातात, महाराष्ट्राच्या नद्यांबद्दल प्रश्न विचारले जातात आणि एकदम मायनर गोष्टी विचारल्या जात असतात. त्यानंतर कृषीसाठी जर बघितलं तर मी रेफर केलं होतं हे अरुण कटायन सरांचं पुस्तक आहे, वॉल्यूम 1. याच्यामध्ये वॉल्यूम 1 पण येतं, वॉल्यूम 2 पण येतं. तर वॉल्यूम 1 आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण की याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर. हे इंग्लिशमध्ये पुस्तक असणार आहे अरुण कट्टायन यांचं. तर इंग्लिशमधलं पुस्तक आहे, ज्यांना समजतं त्या पद्धतीने घ्या, किंवा मार्केटमध्ये जे मराठीमध्ये अवेलेबल असेल तर तेही तुम्ही पुस्तक घेऊ शकतात. पण या पुस्तकातून बऱ्यापैकी तुमच्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, कृषीच्या बाबतीत, त्या तुमच्या कवर होत असतात. आणि त्यानंतर करंट अफेअरच्या बाबतीत जर बघितलं तर मंथली जी मॅगझिन आहे परिक्रमा, ती तुम्ही वापरू शकतात. किंवा जे विद्यार्थी सिम्प्लिफाईड वापरत आहेत ती तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकतात. कारण की जर कोणत्या घटनेला 200 वर्ष कंप्लीट वगैरे झालेलं असतं तर इतिहासामध्ये प्रश्न येतो, किंवा एखादी दुर्घटना झाली असेल तर तो भूगोलामध्ये प्रश्न येतो. ठीक आहे. रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत जर करंट अफेअर्समध्ये काही झालेलं असेल तर त्याच्यावरचे प्रश्न येतात. त्यामुळे करंट अफेअर्स आपल्याला हे शेवटपर्यंत करत राहायचं आहे, कारण की इंटरव्ह्यूला पण या करंट अफेअरचा फार आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळे करंट अफेअर्स हे प्रत्येक GSसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे एक मासिक तुम्ही वापरू शकतात. आता आपण जाऊयात GS2कडे. GS2मध्ये पण सेम आहे. तर बघा, पॉलिटी, गव्हर्नन्स आणि ॲक्ट असे 3 भाग इथे केलेले आपण. तर कोअर पॉलिटीसाठी तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर इथं GS2साठी बघितलं तर युनिक अकॅडमीचं एक पुस्तक आहे. ठीक आहे, भारतीय संविधान, राजकारण आणि कायदे. हे जर पुस्तक अवेलेबल झालं तर हे करा, किंवा मग खाटेकर सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ॲक्टसाठी जर बघितलं तर मी काय केलं होतं की बेअर ॲक्ट्स जे आहेत, बेअर ॲक्ट्स आपल्या चॅनलवर आहेत, ऑफिसर्स ड्रीम
जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, यावर मी हे सगळे बिअर ॲक्ट्स टाकलेले आहेत. आणि यापुढे आता आपण पूर्ण मेन्सचा कंटेंट देत राहणार आहोत या टेलिग्राम चॅनलवर. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल आधी जॉईन करून ठेवा. ऑफिसर्स ड्रीम, ठीक आहे, यावर आपण हे बिअर ॲक्ट्स वगैरे टाकलेले आहेत, त्याचे झेरॉक्स काढायचे, कंबाईन करायचं आणि ते झेरॉक्स तुम्हाला वाचायचे आहेत. तर यामध्ये बऱ्यापैकी बघा अशा पद्धतीने ॲक्टचं जे काही आहे झेरॉक्स ते तुम्हाला वापरायचं आहे. पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरायचं, GS2साठी, आणि परत तेच मासिक तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर तुम्हाला PYQसाठी काय करायचं आहे, झेरॉक्स काढून आणायचे आहेत 5 वर्षाचे 6 वर्षाचे, आणि ते झेरॉक्स तुम्ही वाचू शकतात PYQसाठी. हे झालं आपलं GS2चं. GS2मध्ये मी तुम्हाला खाटेकर सरांचं पुस्तक सांगितलं. त्याचबरोबरीने काही विद्यार्थी हे संकल्प देशमुख सरांचं पण पुस्तक घेत असतात, तर तेही जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर तेही तुम्ही रेफर करू शकतात इरा या अकॅडमीचं. इरा अकॅडमी झालं. त्यानंतर आपण बघतोय GS3 म्हणजेच HRD-HR. तर HRD-HRसाठी जर बघितलं तर खाटेकर सरांचं पुस्तक आहे, नवीन जे असेल ते तुम्ही घेऊ शकता, तर ते पुस्तक तुम्हाला वापरायचं. त्यानंतर काही वेबसाईट वगैरे असतात, जसं की मिनिस्ट्रीच्या ज्या वेबसाईट असतात किंवा मग HRDच्या ज्या वेबसाईट असतात त्या तुम्ही रेफर करायला पाहिजे HRDसाठी. त्यानंतर देसले सरांचं जे पुस्तक आहे डेव्हलपमेंटचं, जे की तुम्ही प्रीसाठी पण वापरतात, तेही तुम्हाला इथे GS3मध्ये वापरू तुम्ही शकतात. कारण की याच्यामध्ये ज्या योजना असतात सोशल सेक्टरमधल्या, तर त्या तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये विचारल्या जातात. HRचा पण पार्ट याच्यामध्ये बऱ्यापैकी कवर केलेला आहे. म्हणजे देसले सरांचं पुस्तक इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे जे ह्युमन राईट्स आहे, UDHR आपण त्याला म्हणतो, UDHRचे चार्ट्स वगैरे असतील, त्यांच्या वेबसाईट असतील, तर त्या तुम्हाला बघायचं आहेत. इथं युनायटेड नेशनच्या वेबसाईट आहे ती तुम्हाला रेफर करायची आहे, किंवा ह्युमन राईटचे जे वेबसाईट असतात ते तुम्हाला रेफर करायचे आहेत. कारण की HRDमध्ये जे असतात ते जास्त करून तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटवर याची माहिती जास्त पद्धतीने भेटत असते. त्यामुळे इंटरनेटला जास्त याच्यामध्ये यूज करावा तुम्हाला लागणार आहे HRDसाठी. त्यानंतर शेवटचा जो पेपर आहे GS4चा. आता GS4ची माझी बॅच असल्याकारणाने मी ऑलरेडी विद्यार्थ्यांना सांगितलेलंच आहे की कोणकोणते सोर्सेस तुम्हाला वापरायचे. सायन्स अँड टेक याच्यामध्ये 45 प्रश्न विचारले जातात सायन्स अँड टेकला. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर किरण देसले सरांचं जे काही पार्ट 1चं पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, तर ते लेटेस्ट आवृत्ती तुम्ही घेतली पाहिजे, लेटेस्ट एडिशन, तर ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग बजेट वगैरे जे असतं, बजेट असेल, इकॉनॉमिक सर्वे असेल, जो काही गव्हर्नमेंटचा ओरिजिनल डेटा असतो तो तुम्ही रेफर केला पाहिजे. आणि सायन्स अँड टेकसाठी जर बघितलं सध्या मार्केटमध्ये सचिन भस्के सरांचंच पुस्तक आहे. जर दुसरं कोणतं अवेलेबल असेल तर तेही तुम्ही यूज करू शकतात. त्याच पद्धतीने मी काही चॅनलवर आमच्या जे तमिळनाडू स्टेट बोर्ड आहे, तमिळनाडू स्टेट बोर्डचे काही बायोटेक्नॉलॉजीच्या बद्दलचे जे काही स्टेट बोर्ड आहेत त्यांचे, तर त्याच्याबद्दलचे पण PDF मी टाकलेले आहेत सायन्स अँड टेकसाठी. आणि इवन जे काही बाकीचे इंटरनेटवर जे अवेलेबल होतात तर ते मी बॅचच्या माध्यमातून मुलांना प्रोव्हाइड करतच असतो सायन्स अँड टेकसाठी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं पुस्तक आहे जे काय आहे रंजन कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे सध्या याचं पब्लिकेशन बंद आहे, पण जर तुम्हाला अवेलेबल झालं कुठं तर हेही तुम्ही पुस्तक यूज करू शकतात. यामध्येही चांगल्या प्रकारचा कंटेंट हा मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे कोळंबे सरांनी. त्यानंतर इस्रोच्या बाबतीत जर बघितलं स्पेस वगैरे, तर ते तुम्हाला इस्रोची वेबसाईट वगैरे तुम्ही डायरेक्टली रेफर करायला पाहिजे. बॉटनीच्या बाबतीत बघा आत्ताच बोललो मी की तमिळनाडू टेक्स्टबुक आहे, त्याचं पण तुम्ही ते रेफर करू शकतात बायोटेक्नॉलॉजीसाठी. त्यानंतर आता इंग्लिशसाठी जर आपण पाहिलं तर इंग्लिशसाठी एक तर तुम्ही रेन अँड मार्टिन यूज करू शकता, पालनसुरी यूज करू शकता, ठीक आहे. आणि होकॅपसाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे आणि तेच होकॅप तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला हे स्वतः प्रॅक्टिस करायची आहे, ACची प्रॅक्टिस करायची आहे, ट्रान्सलेशन कशा पद्धतीने करायचं आहे आणि सारांश कशा पद्धतीने लिहायचा आहे, प्रेसिस कशा पद्धतीने लिहायचं 1/3, तर ते तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. किंवा मग यूट्यूबच्या माध्यमातून जर कोणी घेत असेल डिस्क्रिप्टिव्हची बॅच वगैरे तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. कारण की याच्यामध्ये मुलांना फार कमी मार्क येतात, त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्हाला डेली असायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला वर सांगायचं राहिलं की ज्यावेळेस तुमचा कंबाईनचा पेपर होऊन जाईल 5 जानेवारीला, त्यानंतर तुम्हाला डेली दर संडेला 1-2 एसे तुम्हाला लिहून बघायचे, एक मराठीचा एक इंग्लिशचा. प्रेसिसची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, त्याचबरोबर ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस तुम्हाला तेव्हापासूनच चालू करायची. म्हणजे 3 महिने तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. आणि मराठीच्या बाबतीत जर बघितलं तर मोरा वाळंबे सरांचं जे काही पुस्तक आहे सुगम मराठी व्याकरण, त्याचबरोबर त्याच्यासोबत एक शब्दरत्न नावाचं पण पुस्तक येतं, त्याच्यामध्ये तुमचं मराठीचे जे काही शब्दार्थ आहे ते तुमचे इथे कवर होत असतात. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता काय काय समजून घेतलं बघा. यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला नुकतंच आता सध्या ऑब्जेक्शन वगैरे मुलं टाकत आहेत, त्या चर्चेमध्ये फार मुलं सध्या आहेत.
पण मला असं म्हणायचं आहे की 10 डिसेंबरपर्यंत जे जे विद्यार्थी ऑब्जेक्शन टाकतील त्याचा विचार काय करणार आयोग करणार आहे. उगाच तुम्ही चर्चेमध्ये न पडता जर तुम्हाला वाटत असेल की नक्कीच तुमचे उत्तरं हे चेंज होऊ शकतात किंवा काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही स्वतः काय करायला पाहिजे, ऑब्जेक्शन हे टाकलं पाहिजे, ना की दुसऱ्यांच्या भरोश्यावर तुम्ही राहिलं पाहिजे. कारण की दुसरे विद्यार्थी तो क्वेश्चन टाकेलच याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्की ऑब्जेक्शन घ्या आणि त्या चर्चेतून बाहेर पडा आणि आपल्या अभ्यासाला लागा. हाच एक माझा सल्ला असणार आहे. यामध्ये जर पाहिलं आपण तर टेंटेटिव्ह डेट बघितलं तर तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला अकॉर्डिंगली तुमचं प्लॅनिंग करायचं आहे. मी जो प्लॅनिंग सांगितलं तोच तुम्हाला फॉलो करणं असं काही नाही आहे. तुम्ही स्वतःचं हे प्लॅनिंग तुम्ही फॉलो करू शकता. फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. त्यानंतर आपण हे तर बोललोच, त्याचबरोबर मी कट ऑफचं पण तुम्हाला सांगितलं. ही रेंज मी तुम्हाला दिली होती. या रेंजनुसार तुम्ही तुमच्या अनुषंगाने तुम्ही करू शकतात. ही हा एक माझा पर्सनल एक अंदाज आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा पण कॉल घेऊ शकता की तुम्हाला नेमकी काय करायचं आहे. त्यानंतर प्लॅनिंगमध्ये आपण हे 5 पॉईंट बोललो. या 5 पॉईंटमध्ये आपण एक आपल्या बॅचबद्दल पण सांगितलं की GS4ची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर नक्की तुम्ही घ्या. आणि इतर जे काही GS 1, 2, 3, 4 आहे ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.